करा आणि त्याचप्रमाणे जसे फिल्डिंग सेट होईल टीम मानकुले पण सलामीची जोडी मैदानात सातमध्ये पाठवा. कारण बघा अगदी इव्हिनिंग सेशन आहे, सो दोन्ही टीम्स एकमेकाला सहकार्य करा. बॅटलाईटचा इम्पॅक्ट कोणालाही जाणवला नाही पाहिजे असा प्रयत्न आपण करूया. सो थोडं फास्ट खेळा पहिल्या सत्रामध्ये. आमचे अंपायर्स मैदानात सातमध्ये जातात संजय पाटील सर आणि त्याचप्रमाणे दिलीप पाटील सर आणि श्याम पाटील सर आमचे तिसरे पंच. भरपूर चांगली अंपायरिंग आमच्या तिन्ही अंपायर्सची आपल्याला पाहायला मिळाली. आणि जर आपण विचार केला तर या दुसऱ्या दिवसामधला हा अंतिम सामना आता आपल्याला पाहायला मिळेल. जो जिंकेल तो थेट सुपर 3 मध्ये पोहोचेल. उद्याचा दिवसाचा जो शेड्यूल आहे त्याची देखील मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. उद्याचा दिवस पाहायला विसरू नका, कारण भरपूर चांगल्या चांगल्या लढती उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यापैकी जर आपण विचार केला तर बघा उद्याचा दिवस पहिला सामना ठीक सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग करा. पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा त्यांच्या विपक्षामध्ये विलास स्पोर्ट्स राहणार आणि त्यानंतर टेम्पिवली संघ इनॅक्शन मध्ये दिसेल अगेन्स्ट टीम टेमकरपाडा. आणि त्यानंतर पोगाव संघ इनॅक्शन मध्ये दिसेल साय स्पोर्ट्स खारबाव सोबत. आणि त्यानंतर जॉली स्पोर्ट्स कामतगड संघ इनॅक्शन मध्ये दिसेल रिहान एंटरप्राइजेस गोडसे बीच्या अगेन्स्ट. म्हणजे पॉवर पॅक लढती उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. भिवंडी विभागामधले तब्बल 8 दमदार संघ इन ॲक्शन मध्ये उद्याच्या दिवसामध्ये दिसणार आहेत. बट सध्या सागडीला सुपर 3 मध्ये आता कोण पोहोचेल, कारण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं यशवंत स्पोर्ट्स राहणार संघ आपल्याला दाखल होताना दिसला. बट आता त्यांच्या जोडीला दुसरा संघ कोणता असेल सुपर 3 मध्ये, त्याचे उत्तर आपल्याला या सामन्यामध्ये मिळणार आहे. बघा भिनार संघ तुम्ही चर्चा केली की मॅच 3 ओव्हरची होईल का, बट आता जर तुम्हाला वेळ वाचवायचा तर तुम्हाला फास्ट खेळायचं, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. पगले षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतो. फर्स्ट ओव्हर जतीन येतो आणि स्ट्रायकिंग एंडवरती तकदीर माळी असतील, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती यशपाल माळे ही जोडी मैदानात सातामध्ये. असा दिवस आपण दबंग दीपूचा स्टॉर्म देखील पाहिला. 7 चेंडू 7 षटकार त्याचा बॅटमधनं आले होते. पहिलाच बॉल बॅटच्या आतली कडा लागली, बॉल मागे चालला. फाईन लेगला फिल्डिंग चांगली, एक सिंगल मिळेल आणि या सिंगल रनच्या मदतीने ऑफ द मार्क होतात बॅटर तकदीर माळी. 4 ओव्हरची मॅच इव्हिनिंग सेशन ज्याप्रमाणे अगदी सौरभने सांगितलं की प्रथमतः बॅटिंग घेण्याचा डिसिजन आम्ही का घेतला, बिकॉज सेकंड इनिंगमध्ये कदाचित क्लायमेट थोडं चेंज होईल, बॉल इझिली बाउंड्री लाईनच्या बाहेर नाही जाणार, त्या गोष्टी होऊ शकतात. त्या अनुषंगाने प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला. म्हणजे 4 ओव्हर जर मिनिमम बघा 40-45 नो डाऊट इनफ असतील. बॅकफुटवरती जाऊन खेळायचं होतं. बॅटची कडा लागली, बॉल ट्रॅव्हल होतो, पॉईंटला फिल्डर आता पोहोचतात, तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल. धाव फलक 2 वरती. काय मॅच कोण जिंकेल ते आपण सांगू शकत नाही, बट ज्याप्रमाणे दोन्ही टीम्सना असा संपूर्ण दिवस खेळ दाखवला, अपेक्षा तर हीच आहे की ही लास्ट मॅच नो डाऊट एक क्लोज एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, हेलिकॉप्टर उडवायचा होता तकदीरला, बट एलिव्हेशन नाही मिळालं. डीपमध्ये फिल्डर येतात, बॉल फील्ड करतात, फक्त एक सिंगल. पगले षटक आतापर्यंत खऱ्या अर्थाने बिदर संघाच्या दृष्टिकोनातून चांगले चाललं, कारण 3 चेंडू फक्त 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि हीच गोष्ट तर महत्त्वाची आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. विकेट नाही मिळाली हरकत नाही आहे, बट कमीत कमी धावा द्यायचा. आणि स्पेशली बघा मॅच 4 ओव्हरची आहे, इकॉनॉमिकल गोलंदाजी जर तुम्ही करता तर ते हेल्पफुल आहे तुमच्यासाठी. 3 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटला फिल्डर रनआउटची शक्यता होईल का, डायरेक्ट हिट कदाचित जर आला असताना थोडं क्लोज असतं, बट तसं काही झालं नाही. बट थ्रो भरपूर चांगला होता. आणखीन एक सिंगल. फक्त 4 चेंडू 4 सिंगल आणि जर आपण पाहिलं फक्त 4च धावा धाव फलकावरती. पॉवर प्लेचा फायदा घ्यायचा होता, बट तसं काही आतापर्यंत झालेलं नाही आहे. त्याचं महत्त्वाचं कारण हे देखील राहिलं की जतीन यांची चांगली गोलंदाजी. नेक्स्ट बॉल फुल टॉस पॅन वरती, गॅप मध्ये आहे, फटका चांगला आहे, गॅप मध्ये बॉल निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. तकदीर माळी यांचा बॅटमधनं या मॅच मधला या इनिंग मधला हा पहिला चौकार. चौकार येतो पहिला. धाव फलक 8 आणि शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकामधला. शेवटचा बॉल
फुल लेंथ टाकला, हेलिकॉप्टर उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कारण मिड ऑफ इनफिल्ड मध्ये त्याचा फायदा नक्कीच मिळेल आणि जो लॉंग ऑनला फुल्डर होता तो थोडा वाईडिश होता, त्याचा बेनिफिट घेतला गेला. तकदीर माळेंचा बॅटमधनं हा सलगचा दुसरा चौकार. खेळ समाप्त पहिल्या षटकाचा अखेरीस. आता आपण म्हणूया की स्कोर कार्ड चांगल्या स्थितीमध्ये टीम मानकोळीसाठी धावफलक 12. अजून देखील येत्या 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आणि जी गोष्ट मी सांगितली की या क्लायमॅटमध्ये मे बी मी म्हणेन 40-45 जरी बनवला त्याच्यावरती देखील चांगली मॅच पाहायला मिळू शकते. बट ही जी सुरुवात आहे, ही सुरुवात जर अशीच कायम राहिली, अशीच बॅटिंग झाली आणि दीपेशचं देखील येणं बाकी आहे आणि त्याची बॅट जर चालली तर मे बी आपण या अंतिम सामन्यामध्ये 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा देखील पाहू शकतो. त्यासाठी विकेट्स काढणं इथे गरजेचं आहे आता भिनार टीमला. कारण विकेट जर इनिशियल लेवलला नाही काढले तर रन्स थांबवणं देखील तितकंच अवघड. बघा भिनार संघ सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे, त्या अनुषंगाने त्याची काळजी तुम्ही घ्या. सो फास्ट खेळा. पहिल्या षटकामध्ये 12. सेकंड ओव्हर प्रणव येतोय गोलंदाजी मार्कवरती. मागील सामना देखील प्लेअर ऑफ द मॅच होता, पहिला मॅचचा देखील प्लेअर ऑफ द मॅच होता. आणि या मॅचमध्ये काय करेल, त्याचे गोलंदाजी, त्याचे बॅटिंग, आतापर्यंत त्याचा दिवस, ही स्पर्धा त्याच्यासाठी चांगली चालली आहे. पण आजचा हा दिवस त्याच्या संघाच्या नावावरती राहील का, की एकविरा स्पोर्ट्स मानकोली संघाचा दिवस आपल्या नावावरती करताना आपल्याला दिसेल का. पहिल्या षटकामध्ये 12. सेकंड ओव्हर. पहिलाच बॉल बॅटच्या टोला लागला. बॉल दरम्यान इनफिल्डमध्येच आहे, कव्हरचे फिल्डर मिड ऑफ पर्यंत येतात आणि बॉल अखेरीस फील्ड केला जातो, फक्त मिळेल एक सिंगल. बघा यशपाल माळे आपल्याला आज स्ट्रगल करताना दिसले. नो डाऊट ही इज अ लेजंड प्लेअर, बट जी परिस्थिती आज पाहायला मिळाली, स्ट्रगल करताना दिसले. कारण मागचा दिवस, संपूर्ण दिवस आपण पाहिला तर बॅटिंग तितकी चांगली झाली नाही. पण अपेक्षा ठेवूया की अंतिम मॅचमध्ये आपल्याला चांगली बॅटिंग त्यांची देखील पाहायला मिळू शकते. राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल. बॅटच्या आतली कडा लागली आहे, बॉल मागे चालला, फांडलेगला फिल्डर आहेत, मिळेल फक्त एक सिंगल. पहिले 2 चेंडू तर योग्य टप्प्यावरती टाकले प्रणवनं. धाव फळक या एका धावेचा मात्र आता स्कोर कार्ड 14 वरती जाऊन पोहोचला. रणगती थांबवायची आहे आणि ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला की त्यासाठी विकेट काढणं आवश्यक आहे, ही जोडी तोडणं आवश्यक आहे. कारण बघा थोडी शांतता जरूर आहे. यशपाल माळी थोडं स्ट्रगल करतात जरूर, बट क्वालिटी त्यांच्यामध्ये आहे. फुल टॉस पॅनवरती टाकला, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा संपर्क आलाय की नाही ते देखील पाहावं लागेल. बॅटचा संपर्क नाही आहे, पायची एक सिंगल मिळेल. पहिले 3 चेंडू 3 धावा. आणि असंच काही पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं होतं की पहिल्या 4 चेंडूवरती 4 सिंगल, त्यानंतर 2 चौकार आले होते. आणि सध्या सगळं या ओव्हरमध्ये देखील पहिले 3 चेंडू 3 सिंगल, धाव फळक 15. नेक्स्ट बॉल. एखादी बाउंड्री इथे शोधावी लागेल. बाउंड्रीचा मी उल्लेख केला, बट मिस टायमिंग. हवेमध्ये लॉंग ऑफचे फिल्डर पोहोचतात, कॅच पकडली जाईल. पहिली सफलता प्रणव आणि आवाज भिनार टीमला मिळत आहे. धक्का लागला पहिला तकदीर माळे यांच्या स्वरूपामध्ये एकविरा स्पोर्ट्स मानकोलीला. धक्का लागला, बॅटर बाद झाले तकदीर माळे. आणि आता नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती सौरभ माळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. हा देखील एक चांगला फलंदाज सौरभ माळी. येत्या बॅटिंग क्रमामध्ये आपण जर विचार केला तर दीपेश आहे, त्यांच्या समोर प्रीत देखील आहेत. बॅटिंग अजून देखील चांगलीच बाकी आहे. न्यू बॅटर सौरभ. धाव फळक 15 धाब्यांवरती हा पहिला धक्का लागला. कारण या ओव्हरमध्ये बघा प्रेशर वाढत चालला होता, तर त्या अनुसरून 2 गोष्टी घडणारच होत्या, की एक तर मोठा फटका, एक तर विकेट. आणि घडलं काय की विकेट गेली, पहिला धक्का लागला. प्रणव वन्स अगेन नो डाऊट या सामन्यामध्ये देखील त्याची चांगली कामगिरी. कारण 4 चेंडू टाकलेत, 1 विकेट आणि 3 धावा त्याने फक्त खर्च केला आणि अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. बघा प्रत्येकी मॅचमध्ये सातत्याने बॅट्सने रन बनवणं, गोलंदाजी करत असताना विकेट घेणं, हे कार्य इतकं सोपं नाही आहे, बट ते कार्य आज या खेळाडूने करून दाखवलं.
स्लॉक स्वीप, फॉलिंग स्लॉक स्वीप, हवेमध्ये फिल्डर आहेत, कॅच पकडली जाईल. आणि विश्वास होत नाहीये सौरभला की हे झालं काय, कारण फटका प्रॉपर एक्झिक्युशन, त्याला वाटलं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच गेलाय, बट काय कॅच पकडली गेली डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॅक टू बॅक आता धक्का इथे लागतोय मानकोली टीमला. बाद झाला बॅटर सौरभ माळी. विश्वास नाही झाला की हे झालं काय, कारण ज्याप्रमाणे फटका एक्झिक्यूट केला गेला होता असंच वाटलं की बॉल गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर, बट जे फिल्डर डीप मध्ये त्या क्षेत्रामध्ये होते, रोहित होता, त्याचं कौतुक करूया, कारण त्याने लक्ष ठेवलं की झेलची शक्यता आहे, कॅच पकडली जाऊ शकते आणि पकडली देखील गेली. बॅक टू बॅक दोन धक्के, आता विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का. या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक देखील आपण पाहिलेली नाहीये, पण ते देखील घडेल का. हॅट्रिक बॉल समोर दीपू, हॅट्रिक बॉल ड्राईव्ह करत असताना रनआउटची शक्यता. फर्स्ट रिॲक्शन मध्ये तर इथे असं वाटतंय, कारण प्रणव सेलिब्रेट करतोय, घडलंय काय चेक करावं लागेल, बट दीपू कॉन्फिडंट दिसतोय. हे देखील आहे, पाकलं जाईल, चेक केलं जाईल की बॅटर सेफ आहे की नाही. चेक केलं जातं, जो निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला असेल, तुम्ही फिल्डिंग सेट करून घ्या, कारण बघा ओव्हर देखील समाप्त झालेली आहे, दुसरा ओव्हर षटक इथे समाप्त झालाय. सो विनंती असेल तुम्ही फिल्डिंग सेट करा, जो निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तसेच या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट बॉलरसाठी आम्हाला माजी सरपंच वडघरच्या सौभाग्यवती भारती दीपक पाटील ताईंकडून आम्हाला कूलर पुरस्कृत झालेले आहेत, त्यांचे देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय संपूर्ण कालिका माता स्पोर्ट्स वडघर संघाच्या माध्यमातून. आमचे तिसरे पंच आपण कुठे तो बरीच यायचं आहे. आणि निर्णय आलेला आहे, कारण दीपूचा जो कॉन्फिडन्स होता तो योग्यच राहिला. बॅटर सेफ, नॉट आउट. कारण बघा संपूर्ण टीमने सेलिब्रेट केलं, पण दीपूच्या चेहऱ्यावरती काही हावभाव नव्हते, तर त्याला माहिती आहे की तो क्रीजमध्ये पोहोचला. खेळ समाप्त 2 ओव्हरचा, 2 ओव्हरच्या अखेरीस धावफलक ठीक जाऊन पोहोचला. आता 16 धावा धावफलकावरती.
आणि तसेच रिग्नेशजी पाटील देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांच्या माध्यमातून देखील या स्पेशल आयोजनासाठी नियोजनासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि उद्या कदाचित इन ॲक्शन मध्ये देखील असतील, कारण त्यांचा संघ विलास स्पोर्ट्स राहणार उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना खेळणार आणि ठीक सकाळी 9 वाजता पोहोचा, ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. चला मागच्या दिशेने आपण जाऊया. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. दीपेश क्रॉस रँक खेळण्याचा प्रयत्न होता, फुल लाईन टाकला होता. तसाच फायदा मी म्हणेन गोलंदाजाला मिळेल, कारण बघा फुल लाईन डिलिव्हरीज वरती अक्रॉस द लाईन खेळणं हे फार अवघड कार्य आहे कोणत्याही फलंदाजासाठी. डॉट बॉलने सुरुवात इथे करतो गोलंदाज रोहन. गोलंदाजी क्रम आपण भिनार संघाचा देखील पाहिला तर 4ही युवा गोलंदाज आहेत, बट चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे. नेक्स्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता, aber तसा बॅटवरती आला नाहीये. डीप मध्ये मिड विकेटला फोल्डर पोहोचतात. सिंगल मिळेल, दुसरीचा प्रयत्न आता इथे केला जाणार नाहीये, फक्त सिंगल मिळेल. धावफलक एका धावेच्या मध्ये आता स्कोर कार्ड पुढे जातोय 17 वरती. बघा प्रत्येकी मॅच मध्ये दीपूचीच बॅट चालेल असं नाहीये. क्रिकेट इज अ टीम गेम. प्रत्येकी खेळाडूचं कंट्रीब्युशन मॅटर करते या खेळामध्ये. एखाद्या सामन्यामध्ये दीपूची बॅट नाही चालणार, पण जे इतर फलंदाज आहेत तेव्हा त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची. पण या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर आता दीपू देखील थोडा स्ट्रगल करताना दिसतोय, आणि जे अदर बॅटर्स आतापर्यंत खेळले किंवा यशपाल माली मैदानाच्या आतमध्ये आहेत ते देखील स्ट्रगल करतात. आणि ही मी म्हणेन सर्वात मोठा डिसएडव्हान्टेज सध्याच्या घडीला मानकुली टीमसाठी. मोठे फटके हवेत. हा फटका ऑन साइडला, ज्या फटक्याचा मी उल्लेख केला की यायला हवाय मोठा फटका, आणि आलाय यशपाल माळीचा बॅटमधून हा षटकार. मोठा फटका यशपाल माले यांचा बॅटमधून हा षटकार येतोय. धाव फलक आता या 6 धाव्यांच्या मदतीने आता 23-23 धाव फलकावरती. का जी गोष्ट सौरभने सांगितलीच होती की क्लायमेट जसा चेंज होतोय बॉल ट्रॅव्हल होणं अवघड, आणि ती गोष्ट आताच जाणवायला लागलेली आहे. कारण प्रॉपर मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक जरी फलंदाज खेळतात तरी इझिली बाउंड्रीच्या बाहेर जात नाहीये. आणखीन एक फुल लेंथ टाकला, आणखीन एक लॉफ्टेड फटका गॅप मध्ये, बट प्रणव काय फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. असे एफर्ट्स देणं तर आउटफील्ड मध्ये फार आवश्यक. चांगली फिल्डिंग. आय थिंक मी म्हणेन 3 धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. एका धाव्याच्या मदतीने आता धावफलक आता पुढे जातोय 24-24 धावा धावफलकावरती. दीपू आता स्ट्रायकिंग एंड वरती येतील, आणि या पहिल्या 17 मध्ये खेळ शिल्लक आहे येणाऱ्या 8 चेंडूंचा. 8 मध्ये आणखी किती बनवू शकतात. धावफलक सध्या सगळेला 24 वरती. नेक्स्ट बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बट जी गती आणि पडल्यानंतर चेंडू खाली देखील राहतोय त्याचा ॲडव्हान्टेज गोलंदाजाला मिळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू. बघा दीपूच्या अगेन्स्ट डेथ ओव्हरमध्ये जर तुम्ही निर्धाव चेंडू टाकू शकता तर तुम्ही काहीही करू शकता. कारण आजचा दिवस आपण पाकले दीपेश माळीचा बॅटमधनं सलगचे 7 षटकार आपण पाकले होते, पण तो सामना वेगळा होता, तो गोलंदाजी क्रम वेगळा होता आणि हा वेगळा आहे. आणि हा क्वालिटी बॉलिंग लाईनअप आहे हे दाखवत असताना आवाज भिनारचे गोलंदाज. हा लोवर फुल टॉस बॅटच्या टोला लागला हवेमध्ये. लॉंग ऑन द फिल्डर उपस्थित, कॅच पकडली जाईल. प्रेशर वाढत चाललाच होता आणि इथे विकेट मिळण्याचे चान्सेस देखील होते, आणि घडलं तेच. बाद झाला बॅटर दीपेश माळी. आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त. 3 ओव्हरच्या अखेरीस धावफलक 24, आणि अजून देखील खेळ शिल्लक आहे या पहिल्या 17 मध्ये येणाऱ्या 6 चेंडूंचा. बट ॲट दी एंड खुश असेल टीम आवाज भिनार, आणि आवाज भिनारचा आवाज आज गुंजतो या क्रीडांगणावरती. काय खेळ राहिला या टीमचा. आणि याआधी देखील आपण पाहिलंय की चांगला खेळ प्रत्येकी मॅचमध्ये मागील सामन्यामध्ये वडून वगैरे सारख्या चांगल्या टीमला देखील त्यांनी पराभूत केलं. आणि या सामन्यामध्ये देखील सध्या सगळीला जर आपण विचार केला तर ड्रायव्हिंग सीटवरती, बिकॉज 3 ओव्हरच्या अखेरीस धावफलक फक्त 24, 6 चेंडू शिल्लक आहेत. येणारे 6 चेंडू मिनिमम मी म्हणेन की इथनं 15 तरी कमीत कमी हव्या आहेत टीम मानकोलीला, तेव्हा जाऊन फाईट तरी केली जाऊ शकते.
लास्ट ओव्हर. पहिलाच बॉल फुल लेंथ टाकला. फिल्डर आहेत काऊ फेस मधनं. प्रणव येतो. फिल्डिंग चांगली मिळेल. फक्त एक सिंगल, एकापेक्षा जास्त मिळणार देखील नाहीये. धाव फलक आता पुढे जातो. 25 धावा धाव फलकावरती. आउटफील्ड मध्ये जेव्हा तुम्ही चांगलं वर्क करता, चांगली फिल्डिंग करता, चांगले एफर्ट्स देता, तेव्हा मी नेहमी सांगत असतो की फिल्डिंग इज अ बॅकबोन ऑफ क्रिकेट. फिल्डिंग चांगली करा तर नेहमी ना तुमचा प्रत्येकी खेळाडू पॉझिटिव्ह राहील. चांगला ॲटमॉस्फिअर तुमच्या टीममध्ये क्रिएट राहतं. त्या अनुषंगाने ग्राउंड फिल्डिंग फार मॅटर करते. आणि आतापर्यंत या टीमने ग्राउंड फिल्डिंगमध्ये भरपूर एक्स्ट्रा एफर्ट्स लावले. त्याने चांगलं कार्य देखील केलं. नेक्स्ट बॉल धीम्या गतीने टाकला. स्लॉट मध्ये लॉफ्ट केला आणि ठीक पाठवला बाजूला प्लॉट मध्ये. दमदार फटका. बॅटर विकी पाटीलचा बॅटमध्ये हा षटकार. षटकाराच्या मदतीने धाव फलक आता 31. 31 धावा धाव फलकावरती. अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत. आणि सध्या घडीला मानकोलीचा प्रत्येक खेळाडू प्रेक्षक हीच गोष्ट म्हणत असेल की 4 मध्ये कमीत कमी 2 तरी बाहेर मारायचे आहेत. विकी एक तर मारला. नेक्स्ट बॉल समोरच्या दिशेने खेळायचं होतं. मिस्टामिंग लॉंग ऑफ. जे फिल्डर पोहोचतात आणि कॅच पकडली जाईल. लास्ट बॉलवरती षटकार जरूर आला, बट त्यानंतर बॅक ऑफ द लेन डिलिव्हरी टाकली. फोर्सिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफला क्लिअर करायचं होतं, ते करता आलं नाहीये आणि त्या प्रयत्नामध्ये बाद झाला बॅटर विकी. आणखीन एक धक्का टीम एकविरा स्पोर्ट्स मानकोलीला. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. हरेश पाटील आणि या खेळाडूंनी देखील आज इम्प्रेस केलं, कारण हरेशची गोलंदाजी त्यानंतर हरेशची फिल्डिंग असो याने देखील अव्वल दर्जाचं कार्य आज केलं. बट आता विथ बॅट काय करू शकतो, कारण बघा 3 चेंडू आहेत. 3 मध्ये एखादा मोठा फटका जरी आला तरी मे बी 40 धावांच्या जवळपास एक फायटिंग टोटल या क्लायमेटमध्ये असू शकतं. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे. लॉफ्ट केला. आणखीन एक सफलता. यस डेफिनेटली मिळेल. लॉंगॉनला कॅच पकडली गेली हरेशला आणि हरेशला आता जावं देखील लागेल. आणि हा धक्का आता लागला मैदानाच्या आतमध्ये. जर आपण पाहिलं तर 5वा. अर्धी टीम आता डगआउट मध्ये. बघा पुन्हा एकदा आता असं वाटतं की हॅट्रिक घेण्याची संधी आता निर्माण झाली आणि अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. पण धाव फळक थांबलं. धाव फळक 31. 31 धावा धाव फळकावरती. अजून देखील 2 चेंडू शिल्लक या पहिल्या सत्रामध्ये. असा दुसरा दिवस आपण पाहिला. कालिका माता स्पोर्ट्स वडघर आयोजित जॉय कुमार ट्रॉफी 2024चं हे एडिशन आणि फार चांगलं एडिशन सध्या सगळीला हे चाललंय, कारण क्वालिटी क्रिकेट जोही संघ खेळतो अव्वल दर्जाचा खेळ दाखवतो. उद्याचा दिवस पाहायला विसरू नका. उद्याचा 3रा आणि अंतिम दिवस आपल्याला या स्पर्धेचा पाहायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये भिवंडी ग्रामीण क्रिकेटमधले 8 दिग्गज संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हॅट्रिक बॉल असेल. याआधी ही संधी प्रणवकडे देखील आली होती. याआधी मी म्हणे ही संधी भरपूर साऱ्या गोलंदाजांकडे येऊन गेलेली आहे, बट हॅट्रिक कंप्लीट झाली नाही. आता होईल का? समोर प्रीत केनी असेल. हॅट्रिक बॉल फुल लेंथ आहे, बट येतो हा चेंडू निर्धाव. आणि अशा परिस्थितीमध्ये बघा डॉट बॉलची व्हॅल्यू देखील फार मोठी आहे. निर्धाव चेंडू. धाव फलक स्टील 31 आणि शेवटचा चेंडू असेल या पहिल्या सत्रामधला. काय कमबॅक राहिला टीम आवाज भिनारचा, कारण पहिलं षटक 12 बट त्यानंतर प्रणव 4, रोहनने 8 दिलं आणि या लास्ट ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत 7. शेवटचा बॉल पॅन वरती टाकलाय. हवेमध्ये विकेट मिळेल का? फिल्डर पोहोचतात. कॅच पकडली जाईल या अंतिम बॉल वरती. आणि अशा प्रकारे जर आपण इथे पाहिलं तर पहिलं सत्र इथे समाप्त झालं आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस जर आपण इथं पाहिलं तर रन्स बनवला गेला. 31 आणि 32चा टार्गेट इथे सेट केला टीम एकविरा स्पोर्ट्स मानकोलीने अगेन्स्ट टीम आवाज भिनार.
या स्पर्धेचा अंतिम दिवस उद्या सुपर संडे आणि उद्या आपण सुपर संघ येणे ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. उद्याच्या दिवसामधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल विलास स्पोर्ट्स राहणार विपक्ष पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा या दोन संघामध्ये. त्यानंतर दुसरा सामना आपण पाहणार आहोत टेमघरपाडा विरुद्ध टेंभवली या दोन संघामधील. त्यानंतर पोगाव विपक्ष खारबाव अर्थात साई स्पोर्ट्स खारबाव विपक्ष जवानमान पोगाव हे संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. आणि त्यानंतर आणखीन एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल जॉली कामतगार विपक्ष रेहान एंटरप्राइजेस गोडसैबी. हा देखील एक मोठा सामना आपण उद्याच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. तर उद्या सुपर संडेमध्ये नक्कीच सुपर संघ आणि सुपर खेळाडू देखील आपल्याला या मैदानावर खेळताना पाहायला मिळतील. तर बोलूया आपण आजच्या दिवसामधील शेवटच्या सामन्याकडे. एकवेळा मानकुली संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये धावफलक धावा चढवल्या. त्या 31 आणि 32 धावांचं आव्हान इथे मात्र आवाज स्पोर्ट्स बिना संघासमोर उभा केलेलं आहे. प्रणव आणि सुनील ही जोडी मैदानामध्ये. इथे मात्र गॅप्स होत आले नाही. एक रिस्की रन्स फलंदाज पूर्ण करतात. प्रणव आपला अकाउंट आणि स्वतःचा अकाउंट देखील सिंगल ओपन करतोय. प्रणव भोईर आणि सुनील भोईर ही जोडी मैदानामध्ये. तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकातील तो गोलंदाज दीपेश माली. सायंकाळी 17 आणि सायंकाळी 17 मधील ही शेवटची लढत पाहायला मिळते. टॉप 3 मध्ये या अगोदरच आपण बघितलं तर यशवंत स्मृती राहणार संघाने क्वालिफाय केलेले. इथे मात्र सोडलं आणि जाऊ दिलं. पंचांचा इशारा वाईट. अव्वंतर धाव वाईटच्या रूपाने अव्वंतर धाव्याचं देखील अकाउंट ओपन होते. धावसंख्या 2. आजच्या दिवसामध्ये अंतिम सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने खरं तर हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. कारण आपण पाहतोय टॉप 3 पासून एक पाऊल दूर दोन्ही संघ पाहायला मिळतात. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये या दोन्ही संघाने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला आहे. बॅकफुटला ढकलला होता. स्केअर ऑफ द विकेट चिन्ह ट्रॅव्हल होतो. या स्क्वेअर लेग रिजनमध्ये एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगल लेग या सुनील देखील आपलं अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या 3. पॉवरप्लेचं पहिले षटक मार्गस्थ आणि पॉवरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 सेकंदाच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना. इथे मात्र मिडविकेट रिजनमध्ये चिन्ह टोललं आहे. क्षेत्ररक्षक तिथे चांगले क्षेत्ररक्षण आणि क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय. आणि इथे देखील फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं खूप महत्त्वाचं आहे. आपण पाहतो ज्याप्रमाणे गोलंदाजी केली जाते त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण देखील केलं जाते. सिंगल धावेने धावफलक घालता ठेवलं आहे. संघाची धावसंख्या 4 धावा. डॉलफुल टच चेंडू होता. इथे मात्र फटका फसलेला आहे आणि पहिला फलंदाज बाद होतोय. सुनील भोईर हा बाद होऊन पॅलमध्ये परतताना. गेल्या 3 वर्षापासून आपण आवाज स्पोर्ट्स भिनार संघ पाहतोय. खरं तर या संघाचा इतिहास खूप मोठा आहे. सध्या आवाज स्पोर्ट्स भिनार संघामध्ये आपण पाहतोय नवोदित खेळाडूंचा भरणामध्ये 2 खेळाडू जे आहेत जो बाद होणारा फलंदाज सुनील भोईर आणि आता मात्र किरण भोईर हे 2 जुने जाणते खेळाडू आहेत. या अगोदरचा जो संघ होता आवाज स्पोर्ट्स भिनार त्या 2 संघामध्ये हे 2 खेळाडू नेहमीच पाहायला मिळायचे. इतर सर्व नवोदित खेळाडू आणि या संघाचे नावे का असा इतिहास आहे. ग्रामीण क्रिकेटचा पहिला विश्वचषक जो झाला होता चॅम्पियन ट्रॉफी झाली होती हर्ष पटेल फाउंडेशन मैदानावर तो चषक देखील जिंकण्याचा विक्रम या संघाच्या नावे आहे. आणि आपण पाहतोय नवोदित खेळाडूंना घेऊन सध्या स्ट्रायकर एंडला उभा असलेल्या किरण रमेश भोईर यांनी नक्कीच संघाची चांगली बांधणी केलेली आहे. ते स्वतः या संघाचे स्पॉन्सर आहेत आणि सध्या स्ट्रायकर एंडला देखील ते आपल्याला पाहायला मिळतात. पावलांचा वापर करून फटका खेळण्याचा प्रयत्न खोलवा टप्प्याचा चेंडू आणि पूर्णपणे खोलून ठेवला होता दीपेश याने किरण या फलंदाजाला. धावसंख्या स्थिर धावफलकावर पाहतोय आपण 1-4. कंट्रोल गोलंदाजी आपण पाहतो दीपेश मालीची या षटकामध्ये पावलाच्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाज चालताना दीपेश माली पाहायला मिळालेले आहे. इथे मात्र टर्न केलेल्या चेंडूला लॉंग लेग रिझन मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.
या अगोदरचे चेंडू 5 चेंडू चांगल्या रीतीने हाताळले होते. त्यानंतर थोडीशी दिशा भरकटली होती. खरं तर आपण पाहतोय दीपेश माले याचा खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार घेताना केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. किरण भोईर आणि किरणच्या बॅटमधून 4 रन पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरवर 1-8. 32 या लक्षाचा पाठलाग आवाज स्पोर्ट्स भिनार संघाच्या शेवटच्या सामन्यामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तकदीर माले आता मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. पहिले षटक दीपेश माले याने हाताळलं होतं आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर तकदीर माले पाहायला मिळतोय. सामोर फलंदाज प्रणव भोईर. पावलेच्या षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात केले गेले आहेत. 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये पाहायला मिळतात. त्यामध्ये पॉईंट कव्हर पॉईंट आपण पाहतोय. बॅकवर्ड पॉईंट त्यानंतर थर्डमॅन फाईन लेग. इतर क्षेत्ररक्षक अधिक खोलवर पाहायला मिळत आहेत. इथे मात्र दिशा भरकटोय गोलंदाज. पंचांचा इशारा वाईट येतोय. आव्हान ते धावणे संघाची धावसंख्या 9 धावा. पहिल्या चेंडू दिशाहीन पाहायला मिळतोय. तकदीर माले गोलंदाजी मार्कवर सामोरे जाईल फलंदाज प्रणव भोईर. पुन्हा एकदा दिशांना चेंडू दिशा भरकटतोय गोलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू वाईट चेंडू. पंच आपण पाहतोय दिलीप पाटील सरांना बिजी ठेवलेला आहे. सलग दुसरा वाईट. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 वर पोहोचते. आव्हान येते 32 धावांचं. इथून 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन आता मात्र पाहायला मिळते. इथे मात्र लॉर्डफुल चेंडू समोर केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतं. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं या सौरभ मालेकडून आणि क्विक थ्रो देखील. फक्त एकच धाव. एका धावापेक्षा अधिक नाही. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या 11 धावा. सायंकाळी 17 आणि सायंकाळी 17 हा सामना आपण बघतोय मानकुली विपक्ष भिनार या दोन संघामध्ये. फ्लिक केलेल्या चेंडूला मनगटाचा वापर या फटक्यामागे पाहायला मिळतोय. एक धाव तर पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. छोट्या बॅकअपचा वापर करून चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते दोन्ही फलंदाजामध्ये. धावसंख्या 2 ने वाढून होते. ते धाव फलकावर 13 धावा. किरण भोईरचा आपण उल्लेख केला होता की आवाज स्पोर्ट्स भिनार संघ पूर्णपणे बदललेला पाहायला मिळतो. मात्र 2 खेळाडू या संघामध्ये अजून कायम, ज्यामध्ये किरण भोईर आणि सुनील भोईर. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चांगली वापसी करताना आपण बघतोय तकदीर माले या चेंडूवर 13 धाव धावफलकावर पाहायला मिळतात. 32 लक्षाचा पाठलाग करताना आवाज स्पोर्ट्स भिनार. टॉप 3 मध्ये पोहोचण्यासाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. लढाई पाहायला मिळते या एकविराम मानकुले विरुद्ध आवाज भिनार या दोन संघामध्ये. श्री कालिका स्पोर्ट्स वडखर आयोजित जॉयकुमार चषक 2024 जॉयकुमार चषक भरपूर प्रेक्षकांनी एन्जॉय केलेला आहे. अनेक व्ह्यूअर्स तसेच मैदानामध्ये देखील अनेक प्रेक्षक आपल्याला पहिल्या दिवसापासून पाहायला मिळतात. इथे या पॉइंट रिझर्वमध्ये हा चेंडू खेळून काढलेला आहे एका धावेसाठी. सिंगल स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज किरण आणि सिंगलने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 14 धावा. क्रिकेटच्या लाईफ लाईनचा वापर सध्या किरण करताना पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा वाईट. आव्हान त्याचा वाईट चेंडूमाने. या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू हे वाईट चेंडू हाताळले गेलेले आहेत. 3 आव्हांतरच्या धावा. मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तर वाईट चेंडूचा अपवाद वगळला तर चांगली आतापर्यंत गोलंदाजी तकदीर माले याने केलेली आहे. इथे मात्र चेंडूला फेरकावून दिलेला आहे. स्टेट हिट स्टँड अँड डिलेवर. चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ वरून सीमा पार षटकार. ज्या फटक्याची खरे तर प्रतीक्षा करत होते या भिनार संघाची पाठराखी, तो फटका आपण बघतोय प्रणव भोईरच्या बॅटमधून. भोईरच्या बॅटवर चेंडू आणि चेंडू बाहेर देखील पाहायला मिळतोय. रिप्लेमध्ये देखील पाहिलं.
धावसंख्या 6 नाही आहे, वाढून होती ती धाव प्लेकर 21 धावा 21. दुसरं षटक मार्गस्थ आहे. तकदीर माली दुसरं षटकात आलतोय. जोरदार आपल्याला येस पंचांचा बुड आकाशाकडे. पाहूया दोन्ही पंच सल्ला मसलत करतायत आणि ते मात्र तिसऱ्या पंचांची देखील मदत घेतलेली आहे. मैदानी पंच चेंडूचा बॅटला स्पर्श झालेला आहे की नाही या पाहायचं आहे, कारण पंचांनी पाचित बाद दिलेला आहे. OUT फलंदाज बाद. रेड सिग्नल. तर शत्रुघ्न सजवायचे कारण तिसऱ्या पंचाकडून निर्णय फलंदाज बाद आहे. प्रणव भोईर आपण मैदान सोडायचं आहे आणि या मानकुली संघाने लगेच शत्रुघ्न सजवायचं आहे. पंचांचा अडकला असता. पंच दिलीप पाटील सरांचा योग्य निर्णय आलेला आहे. खेळ सुरू करायचा आहे. पंचांशी कुठल्या प्रकारचा वादविवाद आपण करायचा नाही. आवाज भिणार संघ नाही, खेळाडू आपण या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. मध्ये उत्कृष्ट क्रिकेटर आहेत दीपक पाटील, ज्यांच्या अर्धांगिनी माजी सरपंच वडघरच्या भारती दीपक पाटील मॅडम यांच्याकडून कूलर आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहेत आणि त्यांचं पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. तर बोलूया आपण पुन्हा एकदा खेळाकडे. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांची समाप्ती धावसंख्या 21. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज हरीश पाटील. तर सामना करेल फलंदाज किरण भोईर. इथे मात्र पलटी शॉट, रिव्हर्स फटका, चेंडू निघून जातोय या बॅकवर्ड स्क्वेअर मधून सीमा पार.
न्यू बॅटर कपिल घाटाल आता मात्र मैदानामध्ये आलेला आहे. धावसंख्या झाली ती 25 आणि इथून 7 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे कारण फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे. कपिल घाटाल न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सात धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू 7 धावांची आवश्यकता. मात्र सामना बनलेला आहे. आपण पाहतोय या सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेला आहे. इथून कुठला संघ नक्कीच विजय संपादन करू शकतोय. पाहूया आजची सायंकाळला कुठल्या संघाचे नावे राहते. इथे मात्र मिस टाइम फटका आहे. सेफ लँडिंग होते खरं तर कव्हर पॉईंट रिझनमध्ये. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज कपिल पूर्ण करतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर 26 धावा आणि आता मात्र इथून 8 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. 8-6चं समीकरण. 8 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे या आवाज भिनार संघाला हा सामना जिंकण्यासाठी. केवळ चेंडूला ढकललेला आहे या एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये सिंगलसाठी. सिंगल संघाची धावसंख्या वाढून होती ते धावफलकावर 27 धावा. आपण सामना पाहतोय एकवेळा मानकुली विपक्ष आवाज भिनार या दोन संघामध्ये छोट्या बॅकअपचा वापर केला जातो. या भिनार संघाच्या फलंदाजाकडून कुठल्या प्रकारची जोखीम इथे पत्करली जात नाही. सिंगल डबलवर भर देण्याचा प्रयत्न नक्कीच केला जात आहे. इथे मात्र चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट केलेला आहे आणि हा चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमधून सीमा पार. मौके पे जाऊ का. स्कोर इज लेवलला इथून एक केलेले आहे. केवळ एका धावेची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि या फक्त एका धावेची आवश्यकता आहे. या अमरेला फिल्डिंग आपण बघतोय या शेजारी फलंदाजाचे वाढलेले आहेत. क्लोज फिल्डिंग आणि हा विजयी फटका विजय संपादन केले आवाज भिनार संघाने. तो आज की शाम आवाज स्पोर्ट्स भिनार और किरण रमेश भोईर के नाम. अभिनंदन आवाज भिनार एंड हार्ड लक एकविरा स्पोर्ट्स मानकुली. मॅन ऑफ द मॅच कडे आपण होऊया आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्यांनी या शेवटचं षटक हाताळलं होतं आणि फलंदाजी करताना 7 धावांचं योगदान दिलं होतं तो प्रणय भोईर ठरला या सामन्याचा सामनावीर. प्रणय भोईर इज मॅन ऑफ द मॅच. वडगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते